Good morning. आपण आता today we solve the 3.5 practice set. Okay? In that first example. बघा पहिलं example. Very simple. You can easily solve that example. बघा बरं. It is a tangent. वाटलं तर बघा ना. Ray PQ touches circle at point Q. touch करतोय म्हणजे tangent झाली. It is a tangent. It is a second. So tangent segment PQ square is equal to पुढे हमारा PR into PS. इधर म्हणणार tangent second segment theorem. लगेच लिहून टाकलं. मला काय काय दिलंय? PQ दिलाय 12, PR दिलाय 8 आणि PS विचारलाय, RS विचारलाय. मी आधी सूत्रात काही दिले कसं चेक करतो बघा. PQ आहे का दिलेला आहे 12 स्क्वेअर, PR आहे आणि 12 म्हणजे 140 बोलायची गरज नाही. 12 into 12 हा गुणिले 8 भागिले होईल. हे दोनदा लिहिलं नाही फक्त भागिले. 4 गुणे 4 त्रिक बेसख. PS is equal to 6 त्रिक 18. PS आला. आता मला सांगा PS बरोबर PR अधिक RS. PS बरोबर PR अधिक RS. PS किती आहे 18, PR 8 पुढे वजा होईल. किती सोपं आहे ना. फक्त आपल्याला आकृतीवरून कळलं पाहिजे की कोणता थेरम वापरायचा आहे. आता बघा दुसरं आकृती बघितल्या तुम्हाला कळायला पाहिजे. असं आहे बघा आकृती. RSMN हा D. लगेच मला कळलं इंटरनल डिव्हिजन ऑफ टू कॉर्ड्स आहे. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ टू कॉर्ड्स. थेरम आहे हा. MD गुणिले DN बरोबर RD गुणिले DS. MD गुणिले DN बरोबर RD गुणिले DS. कसं म्हणायचं? थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. कारण तुम्ही आता थेरमच्या नावाने लिहू शकता म्हणून मी आपलं शॉर्टकट लिहितोय. आता बघा बरं काय काय दिलंय त्याच्यामध्ये. मला वाटतं तुम्हाला 2 गणितं दिलेली आहेत. पहिलं गणित पाहू आपण. RD 15 योग्य RD 15 आहे बघा. DS 4, DS is 4, MD 8 MD 8 आहे आणि तुम्हाला सरळ सरळ DN विचारलंय बघा. DN सूत्र वापरलं. MD टाका 15 सॉरी MD किती आहे 8, DN माहित नाही, RD 15 आणि हा 4 गुणिले 8 भागिले होईल. 4 गुणे 8 सो 15/2 राहिले बघा. म्हणजे DN आला 7.5. 2 ने भागता येतं ना. बेस 14. ओके कळलं का त्यातलं पहिलं. आता दुसरं गणित काय विचारलंय बघूया आपण. दुसरं नीट बघा. म्हणजे त्यातलं दुसऱ्यातलं पहिलं खूप सोपं होतं म्हणून मी लगेच सूत्रात फक्त किमती भरायच्या होत्या. जस्ट भागाकार करायचा फक्त 15/2. आता बघा दुसरं गणित. RS 18, MD 9, DN 8 आणि DS विचारलं. बघा बरं का चेक करू आपण. RS जेव्हा कॉर्ड दिलेली असते ना, आपल्याला कॉर्ड नाही लागत. मग अशी गणित झाला तर त्यातला एक तुकडा आपण X मानायचा असतो कोणता पण. आता कोणता आहे बघू आपण. RD 18 आखी 18 आहे आणि DS म्हणून तुकडा दिला बघा. DS विचारला तुम्हाला. DS विचारला. हा DS इज इक्वल टू X. लेट सांगा RS बरोबर काय. RS बरोबर RD प्लस DS. RS माहिती आहे का? हो यस 18. RD माहित नाही आणि DS काय आहे X. हा X इकडे मायनस होईल म्हणजे RD बरोबर 18 - X. कळलं का नाही? मला कॉर्ड दिली नाही RS दिली RD प्लस DS. मला DS विचारलं म्हणून तो X मानला आणि X फक्त वजा केला म्हणजे RD मानला.
अजून काय दिले बघा, एम डी नाही बघा, हा इकडचा तुकडा आणि डी एन एट हे इकडे दोन्ही तुकडे दिले. ओके बघा मी परत थेरम दिला, इंटरनल डिव्हिजन ऑफ टू कॉर्ड्स, थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. एम डी 9 आहे, हा 8 आहे, आर डी काही आर डी 18 मायनस एक्स आणि डी एस, डी एस काय आहे एक्स. 9 8 72, एक्स ने कंसात गुणा बरं, 18 गुणिले एक्स 18 एक्स, एक्स 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 स्क्वेअर, चला वजा एक्स स्क्वेअर इकडे काय होईल अधिक, हा अधिक काय होईल वजा, दोघं जण इकडे बरं का, हा आहे असाच गुणा देखील 72 म्हणजे गुणाकार 72 आला पाहिजे, बेरीज 18 आली पाहिजे. मला असं वाटतं 12 म्हणजे 62 72, 12 आणि 6 18, शेवटी प्लस साइन आहे दोघांनाही मधल्याचं आणि अक्षर एक्स 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 वर्ग. आता याला काढून टाकायचं शिकलोय ना आपण. instead of that put that to x square minus 12x minus 6x plus 72 is equal to 0. चला पहिले बघा कॉमन घ्या, x x राहील वजा 12 minus 6 हाच ब्रॅकेट राहील. चला त्याला कॉमन घ्या, अख्खा ब्रॅकेट कॉमन घेतला, राहिलेल्या ब्रॅकेट मध्ये घ्या. पहिल्या ब्रॅकेट बरोबर 0, दुसऱ्या ब्रॅकेट बरोबर 0 म्हणजे x ची किंमत -12 ची प्लस झाली, हा 6 आला. x means what ds, ds बरोबर 12 आणि 6. what you have to find, you have to find ds. झालं ना बघा ना, म्हणजे फक्त पहिल्या प्रश्नात दुसऱ्या प्रश्नाचा दुसरा आकडा जो आहे तुम्हाला सेम गणित पान नंबर 87 वरचं 15वं गणित आहे, त्यात दुसरा आणि तिसरा तुम्हाला सोडावं लागेल. सेम ट्राय करायचं आहे तुम्ही. आता जाऊया तिसऱ्या गणिताकडे. तिसरं गणित जे आहे त्याची आकृती काढतो बघा. हा बी आहे, हा ए, हा सी आहे, हा डी आहे, इथे लंब टाकलेला आहे. ओके इथे ई नाव आहे. आपण काय काय दिलंय वाचूयात. 3.5 तिसरं गणित. O is the center of circle, B is the point of contact, OE लंब, OE perpendicular AD, AB 12 दिलाय, AC 8 दिलाय. तर काय काय काढायचं बघा, AD DC आणि D तिघं काढायचे. मला आकृती पाहिल्या काय काय असं वाटलं ते लिहितो बघा मी. हा AB स्पर्शिका खंड आहे म्हणून AB स्क्वेअर इज इक्वल टू उड्या मारा AC आणि उडी मारायची AD. टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. AB माहिती आहे का बघा बरं. AB माहिती आहे, AC पण माहिती आहे. त्या टाकून AB 12 चा स्क्वेअर 8 into AD स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स आणि गुणिले 8 भागिले होईल. 4 त्रिक 4 दुने आणि 2 सत्तर 12. AD आला 6 त्रिक 18 18. सहज आला. टँजंट सेकंड सेगमेंट थेरम वापरला डायरेक्ट उत्तर आलं बघा. आता तुम्हाला विचारला DC. आता मला सांगा, मला AD माहित झालं, मला AC पण माहिती आहे. मग AD बरोबर काय काय प्लस काय बघा बरं. AD इज इक्वल टू AC प्लस CD. AD आता झाला 18, AC किती आहे 8 प्लस 8 मायनस होईल. अरे CD पण मिळाला बघा. CD म्हणजे DC. आता काढायचं DE म्हणजे हा छोटा तुकडा काढायचा आहे. त्यासाठी तुम्हाला परपेंडिक्युलर दिले, असं लिहायचं बघा.
OE परपेंडिक्युलर AD. हा OE AD ला परपेंडिक्युलर म्हणजेच OE परपेंडिक्युलर DC. इक्वल आहे परपेंडिक्युलर ड्रॉप फ्रॉम म्हणजे काय D बरोबर D is equal to AC is equal to 1 half DC. Perpendicular drawn from center of circle to a chord to the chord bisect the chord. फार महत्वाचं आहे, तुम्हाला सांगितलं होतं 9वी ला होता हा थेरम. रिव्हिजन मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे तो. आणि मग आता मला काढायचं D. हे बघा D इज इक्वल टू 1 हाफ DC. बरोबर. आता 1 D बरोबर 1 हाफ D बरोबर 1 हाफ DC. DC आता काढलं ना DC म्हणजे CD 1 हाफ 10. युनिट काय युनिट इज नॉट गिवन सो राईट द युनिट. परत सांगतो या गणितामध्ये काय काय केलं. याचा स्क्वेअर बरोबर हा गुणिले हा म्हणजे उड्या मारण्याचं सूत्र वापरलं. टँजंट सेकंड सेगमेंट तर किमती भरल्या यू विल गेट AD. बट AD इज इक्वल टू AC प्लस CD. You will get CD. Now OE perpendicular AD, that means OE perpendicular DC means D is equal to DC is equal to 1 half DC. Perpendicular drawn from center of circle to a chord bisect the chord. यहाँ perpendicular bisect करते हैं divide into two equal part. So D is equal to 1 half DC and you will get D is equal to 5. Okay. Now पुढचा एक्झाम्पल नंबर 4. आता चौथ्या एक्झाम्पल मध्ये इन द फोर्थ एक्झाम्पल पहा बरं त्याची आकृती काय आहे. तो पण गणित वाचा. बघा ही फिगर आहे. टू कॉर्ड्स इंटरसेक्ट सर्कल आउटसाइड ऑफ द टू कॉर्ड इंटरसेक्ट आउटसाइड ऑफ द सर्कल PST आणि QR. सो कॉर्ड TS and RQ intersect each other at point P. Okay, if PQ6 QR 10 PS 8 TS काढायचं. मला सांगा एक्सटर्नल थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ टू कॉर्ड्स अशी आकृती आली आणि हा जर अँगल काढायचा ठरला तर ती प्रॉपर्टी ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ टू कॉर्ड्स होईल. याचा मेजर बरोबर 1 हाफ मेजर आर्क TR मायनस मेजर आर्क SQ 1 हाफ इंटू ब्रॅकेट. पण आता उड्या मारायच्या आपल्याला PS इंटू PT PQ into PR. Theorem of external division of chords. चला किती भरा. PQ पुढे 6 QR where is QR is not given. PS 8 दोघं जण नाहीये. मग QR is given where is QR PR is equal to नाही सॉरी हा बरोबर आकृती बघा बघा PQ6 आहे. QR दिला बघा QR कशात दिला तुम्हाला लागत नाही आपल्याला PR लागतो. PR is equal to so we have to find PR is equal to PQ plus QR. So PR don't know
PQ is 6 and QR is 10, so it is a 16. So you will get PR. I think here is PR 16. हे महत्वाचं आहे याच्यात फक्त बघा PR is not given but instead of PR QR is given. QR दिलेली आहे. QR कशासाठी दिली तर PR काढण्यासाठी दिली आहे. आणि गुणिले 8 भागिले होईल मी PT काढली पण विचारली PT नाही. सो यू हॅव टू फाइंड TS म्हणजे ST. तुम्ही PT काढली आहे PT बरोबर PS अधिक ST. PT 12 PS आणि ST किती आहे PT 12 PS दिलेली ना PS इज गिवन 8 हा 8 मायनस होईल सोपं. सो खूप सोपं आहे बघा फक्त या दोन गोष्टी लक्षात आल्या पाहिजे हे आणि हे काय दिलंय ते महत्वाचं. हे जे ना TS आणि QR हे सूत्रात वापरता येत नाही नॉट युजिंग द फॉर्म्युला कारण वर्तुळात शिरायचं नाहीये. पण ते जर करायचं असेल तर तुम्हाला PT बरोबर PS अधिक ST आणि PR बरोबर PQ अधिक QR याचा उपयोग करता येऊ शकतो. आणि नाउ लास्ट एक्झाम्पल दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. जुन्या सिलेबस मध्ये 5-5 मार्काला ते नेहमी विचारलं जात होतं बोर्डाला. अतिशय महत्वाचं गणित अतिशय सोपं गणित. पहा फिगर काढतो. D G E H चेक करा काय काय दिले. EF इज द डायमीटर. EF डायमीटर दिली आहे. DF इज द टॅन्जंट सेगमेंट. तुम्हाला आठवण करून दिली त्याने टॅन्जंट सेगमेंट म्हणजे मला बरोबर मी काय लिहिलं लगेच DF is tangent segment and D is secant. म्हणून DF square बरोबर उड्या मारा. DG गुणिले D tangent secant segment theorem. बरोबर. अजून काय दिले रेडियस ला त्यांनी R म्हटले आणि प्रूव्ह दॅट D into G बरोबर 4R square. D into G. ओके. आता पहा मला मी आधी हे लिहून ठेवलं. आता मला सांगा ही टॅन्जंट आहे त्यावर ही HF कोण झाली रेडियस झाली. मग DF परपेंडिक्युलर HF टॅन्जंट थेरम म्हणजे मेजर अँगल EFD 90 डिग्री फ्रॉम 2 in right angle triangle EFD राइट अँगल ट्रायंगल EFD. चला EFD मध्ये आता हा राइट अँगल झाला पायथागोरस वापरता येईल का. D square is equal to DF square plus EF square by पायथागोरस theorem. आता D square असं हा DF square एक करून काय बघा बरं DG into D plus EF is a diameter म्हणजे D and D is equal to 2R म्हणून 2R square from 4 and D is equal to 2R. हा जो आहे खाली मायनस होईल T square DG into D and 2 चा स्क्वेअर 4R चा स्क्वेअर from 5. या दोघांमध्ये काय कॉमन निघतं बघा DE इथं पण आहे. एक D गेला एक D राहिला मायनस D गेला कोण राहिलं DG फ्रॉम 6
आकृतीत बघा डी मायनस डीसी काय आहे तर बघा डी डी इथून डीजी गेला कोण राहिलं जीई फ्रॉम 7 and d minus dc is equal to g. मला वाटतं हेच तुमचं 2 टू आहे. परत एकदा समजावून सांगतो नीट पहा. या ठिकाणी 3.5 संपलाय तरी पण एकदा पुन्हा सांगतो. आपल्याला EF डायमीटर दिलेला आहे. DF टँजंट हे टँजंट दिल्याबरोबर मी म्हटलं टँजंट सेगमेंट म्हटल्याबरोबर मी लगेच म्हटलं DF is a tangent segment and D is a secant. So DF square is equal to DG into D. Tangent secant segment theorem. नंतर मला लक्षात आलं की टँजंट आहे ही रेडियस आहे म्हणून DF परपेंडिक्युलर HF टँजंट थेरम म्हणजे मेजर अँगल EFD 90 डिग्री म्हणजे राईट अँगल ट्रायंगल EFD बाय पायथागोरस थेरम D स्क्वेअर बरोबर DF स्क्वेअर प्लस EF स्क्वेअर DF स्क्वेअर हे करून टाकायचं आहे DG into D इथं D ची किंमत कुठे टाकली 1 वरून EF ची EF म्हणजे डायमीटर आहे म्हणून 2r D बरोबर 2r ब्रॅकेट स्क्वेअर याच्या ऐवजी 2r स्क्वेअर याच्या ऐवजी 1 वरून टाकलं हे असंच म्हणजे फ्रॉम 1 4 1 and D is equal to 2r हे पूर्णपणे इकडे मायनस घेतलं इकडं D स्क्वेअर बरोबर आणि 4r स्क्वेअर फ्रॉम 5 या दोघात D कॉमन घेतलं फ्रॉम 6 आणि हे जे आपण पाहिलं ते G येते D into G 4r स्क्वेअर दॅट इज द आन्सर. ओके घरच्या अभ्यासात तुम्ही 3.5 पर्यंत आता सोडू शकता. या ठिकाणी थांबूया.